मंत्र्यांना शपथ देण्याची शिवसेनेची मागणी आहे, तर भाजप 5 मंत्र्यांना शपथ द्यायला तयार असल्याचं आपल्याला आता कळतंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। एकाच वेळी 10 मंत्र्यांना शपथ द्या अशी शिवसेनेने मागणी केली आहे। मात्र भारतीय जनता पक्ष 5 मंत्रिपदांवरती राजी झालेला आहे। दीपक भातुसे आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। दीपक, काय अधिक माहिती मिळते? महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचं लक्ष लागलंय, शिवसेना आता सरकारमध्ये येणार आहे असं कळतंय, मात्र मंत्रिपदावरून घोडा अडलाय का? अजित, शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्यासंदर्भात गेल्या 3-4 दिवसांपासून घडामोडी सुरू आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्या दृष्टीने ही चर्चाही पुढे गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। परंतु आता मंत्रिपदांच्या किती मंत्र्यांचा शपथविधीत विस्तारामध्ये समावेश करावा त्याच्यावरून साधारणतः दोन्ही पक्षांमध्ये चर्चा अडलेली आहे। आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार 1/4 मंत्रिपद शिवसेनेला हवी ती देण्यास बीजेपी तयार आहे, आणि ते त्याच्यानंतर सुद्धा या 1/3 मंत्रिपदांमध्ये साधारणतः 10 मंत्रिपदही शिवसेनेला मिळतील अशी शक्यता आहे। आणि या 10च्या 10 मंत्र्यांचा शपथविधी आहे तो विस्तार जो होईल साधारणतः पुढच्या आठवड्यात, त्या विस्तारामध्ये 10च्या 10 मंत्र्यांना शपथ द्यावी अशी साधारणतः शिवसेनेची भूमिका आहे। परंतु भाजपचं म्हणणं आहे की आत्ताचा जो विस्तार आहे त्याच्यामध्ये 5 मंत्र्यांचा शिवसेनेकडून आणि साधारणतः 5 मंत्र्यांचा भाजपकडून अशा 10 मंत्र्यांचा शपथविधी करायचा। उर्वरित जी मंत्रिपदं शिवसेनेला द्यायची आहेत, 5 जी राहतील ती साधारणतः पुन्हा अधिवेशन नागपूरचं संपल्यानंतर जानेवारीमध्ये विस्तार करायचा आणि त्यावेळेला द्यायची अशी साधारणतः भाजपची भूमिका आहे। परंतु या भाजपच्या भूमिकेवर शिवसेना राजी व्हायला तयार नाहीये। शिवसेनेचं म्हणणं आहे की भाजपने किती मंत्र्यांचा त्यांच्या समावेश करावा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्हाला जी मंत्रिपदं मिळणार आहेत, जेवढी मंत्रिपदं मिळणार आहेत त्या सगळ्यांचाच एका वेळेला शपथविधी व्हावा असा आग्रह शिवसेनेने धरलेला। आणि प्रामुख्याने यावेळेला भाजपने शिवसेनेचा समावेश व्हावा, सरकारमध्ये शिवसेनेने सामील व्हावं या दृष्टीने पुन्हा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून आलं नाही। हे प्रयत्न सुरू झाले विश्वासदर्शक ठरावाला जेव्हा सामोरं गेलं भाजप, आणि तो ठराव आवाजी मतदानाने जिंकला, आणि राष्ट्रवादीने आपल्याला माहिती आहे छुपा पाठिंबा जो होता राष्ट्रवादीचा तो या सरकारला आहे, आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे भाजपवर प्रचंड टीका झाली, आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला बरोबर घेण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेल्या आहेत, आणि याच हालचालीचा भाग म्हणून चर्चा सुरू झाली एकत्र येण्याची। परंतु आता ही चर्चा पुन्हा अडलेली आहे की मंत्रिमंडळात सुरुवातीला विस्तारामध्ये किती मंत्र्यांचा समावेश करावा याच्यावरून। अजित, दीपक, या सगळ्याकडे महाराष्ट्राची जनता अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता नेमकं काय ठरतं या 2 पक्षांमध्ये, ठरतं की नाही ठरतं? कारण असं अनेकदा ठरेल म्हणून दोघांनी एकमेकाला खो दिलाय। आता पाहूया नेमकं होतंय काय। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।